तर बघा, अगोदरच्या लेक्चरला आपण म्हणजे कालच सर्कल चॅप्टरची थेरी बघितली. आज आपण PYQs बघू. पूर्ण थेरी काल कव्हर केलेली. आज आपण PYQ ला स्टार्ट करू. तर आपला पहिला टॉपिक आहे MCQ. ठीक आहे. हा चॅप्टर क्वेश्चन नंबर 1 MCQ मध्ये येतो, क्वेश्चन नंबर 1 B थेरी येतो, क्वेश्चन नंबर 2 मध्ये येतो, क्वेश्चन नंबर 3 मध्ये येतो. प्रत्येक क्वेश्चन मध्ये येतो कारण की हा चॅप्टर टोटल 12 मार्क्सला आहे. काल तुम्ही सांगितलं 2025 ला 6 मार्क्सला आलेले आहे. तुम्ही ते चुकीचं चेक केलं होतं. ठीक आहे. तर 12 मार्क्सला आहे. तुम्ही एक थेरम बघितला नाही, ऍक्टिव्हिटी बघितली नाही. ठीक आहे. 12 मार्क्सला आलेला आहे 2025 ला सुद्धा. म्हणजे हा 12, 14 इतक्या मार्क्सला तो मिनिमम 12 मार्क्सला कंपल्सरी आहे सर्कल चॅप्टर. चला, मार्च 2025 ला आलेला जो MCQ आहे तो बघू काय आहे. अँगल ECB इज अन इन्स्क्राइब अँगल. तो एक इन्स्क्राइब अँगल आहे. ओके. इन अ सर्कल विथ सेंटर O. इफ अँगल ECB जो इन्स्क्राइब अँगल आहे तो आहे 65 डिग्री. देन व्हॉट इज द मेजर ऑफ इट इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क विचारलाय AXB. चला, किती असेल फास्ट इंटरसेप्टेड आर्क पटकन AXB. देन व्हॉट इज द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क AXB किती असेल कोण सांगताय पटकन. 130 डी ऑप्शन. आणि एक सांगतोय B 230. पटकन काय ऑप्शन 230 की 130 पटकन फास्ट. ओके, ते ऑप्शन असेल 230. का सर, इन्स्क्राइब अँगल थेरम वापरायचा का? हो, पण तो इन्स्क्राइब अँगल जरी थेरम वापरायचा, काल आपण एक सर्कल आणि काही छोटे टॉपिक्स बघितले होते बघा. हा इन्स्क्राइब अँगल आहे, समजायला नाव दिलं आपण AB. ठीक आहे. आर्क आहे नीट बघा, इथं AB आणि इथे C. ओके. ACB अँगल आहे 65 डिग्री. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारला आहे AXB. बघा, व्हॉट इज द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क AXB. नीट बघा, ज्यांनी 230 दिला आन्सर, ज्यांनी 130 दिलं चेक करू काय आहे. तर बघा 65 विचारलंय आणि नाव दिलेलं आहे AXB हा आर्क. मग चला, काय वापरले तुम्ही थेरी आता सांगा पटकन. स्नेहल निकम, 360 मधनं 130 का सबट्रॅक्ट करायचे आहे फास्ट. वाय. इथे डायग्राम मध्ये जर बघितलं, अँगल आहे ACB 65, विचारला आहे आर्क AXB. चला पटकन. अरे काल आपण एक थेरम बघितला, सांगा बरं कोणत्या थेरमची डायग्राम आहे पटकन. बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. मग इन्स्क्राइब अँगल थेरमने हा जो आर्क आहे तो किती येतो दिसताना जर आर्क छोटा दिसतोय. इंटरसेप्टेड आर्क विचारलाय AXB. काय असेल नाव पण दिलंय 130 असेल. अरे आपण कालच बघितलं नीट बघा, जो इन्स्क्राइब अँगल आहे अँगल ACB इज इक्वल्स टू हाफ मेजरमेंट ऑफ आर्क AXB. कालच बघितलं आपल्याला हे 65 आहे 1/2. हा आर्क विचारलाय तुम्हाला AXB. हा 2 इकडे येणार 65 मल्टिप्लाय 2 AXB आणि ते आहे 130 कोण AXB. क्लिअर आहे का फास्ट समजलाय. तर 230 वाले क्लिअर आहे का 230 230 ज्यांचं येतो त्यांना समजलंय. ओके, ऑप्शन D इज करेक्ट. ठीक आहे. चला पुढे जाऊया. काय करायचं जेव्हा गुंतवण होतो ना, डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे. बघा 2024 ला आलेला MCQ आहे, खूप सोपा आहे. अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 3 सेंटीमीटर. रेडियस आहे 3 सेंटीमीटर. देन लेंथ ऑफ इट्स लार्जेस्ट कॉर्ड. मला सांगायचंय सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड कोण असते. चला फास्ट, सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड कोण असते. तुम्हाला रेडियस तर दिलेली आहे 3 सेंटीमीटर. द बिगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल इज व्हेरी गुड डायमीटर. थेरी घेण्याची गरज नाही, तरी सांगतो बघा. डायमीटर इज दी लार्जेस्ट chord of circle. Okay, therefore D is equal to 2R असतो. 2 multiply 3 6.
दॅट मीन्स डायमीटर आहे 6 सेंटीमीटर. सर्वांना माहिती आहे. तर ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, ऑप्शन सी इज करेक्ट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे रे? बघा, कॉर्ड ए बी अँड सी डी ऑफ द सर्कल इंटरसेक्ट इनसाइड द सर्कल. म्हणजे इंटरनली इंटरसेक्ट होत आहे दोन कॉर्ड. आपण काय बघितलं? ऍट पॉइंट ई ला. जर लवकर नाही समजलं तर तुम्ही असं फास्ट मध्ये डायग्राम घेणार. हे दोन आहे कॉर्ड्स, नाव आहे ए बी अँड सी डी. ए बी सी डी दोघं कॉर्ड इंटरसेक्ट होतात ऍट पॉइंट ई ला. आणि आपल्याकडे फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला काय आहे रे? एई मल्टिप्लाय ईबी इज इक्वल्स टू सीई मल्टिप्लाय ईडी. बस, ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये पुट करणार. एई किती आहे? 4 मल्टिप्लाय. ईबी किती आहे? 10. सीई किती आहे? 8 आहे. आणि तुम्हाला कोण विचारलेला आहे? एडी विचारलेला आहे. बघा, 4 हे 40 हा डिवाइडला 8 होणार इज इक्वल्स टू ईडी. आणि 40 डिवाइड बाय 8 म्हणजेच ईडी इज इक्वल्स टू 5. क्लिअर? मग ऑप्शन किती आहे? बी. ऑप्शन बी इज करेक्ट. क्लिअर? समजलंय? समजलंय? जायचं पुढे. ओके, खूप इझी आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा, मार्च 2022 ला आलेला. एपी इज अ टँजंट. एपी एक टँजंट आहे ऍट ए ला. तुमच्या समोर डायग्राम आहे. मग ऍट ए ला आपण एक टँजंट घेऊया. बघा, ए आहे आणि आहे पी. एपी एक टँजंट आहे. ओके, ऍट ए टू ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ओ. सेंटरला नाव आहे ओ. फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट पी. पी झालेला आहे. ओपी 12 दिलेलं आहे. ओपी बघा, ओपी ही पूर्ण लेंथ आहे 12. ओके, अँगल ओपीए 30. ओपीए हा अँगल आहे 30 डिग्री. देन द रेडियस ऑफ सर्कल. तुम्हाला रेडियस ऑफ सर्कल विचारलेलं आहे. इथे जर बघितलं तर इथे 90 डिग्री अँगल असतो. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामध्ये हा 30 डिग्री आहे. आणि तुम्हाला विचारलेला आहे रेडियस. आणि तुम्हाला तर एकच साइड माहिती आहे. नीट बघा, आपण 2 चॅप्टर आपले झाले आजपर्यंत, सिमिलॅरिटी आणि पायथागोरस थेरम. आणि तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल मध्ये एकच बाजू आणि ती ओपी आणि दुसरी विचारलेली आहे ओए. तर मला सांगायचंय तुम्ही मागच्या कोणत्या गोष्टीचा वापर करणार? चला पटकन. 30, 60, 90 डिग्री थेरम. व्हेरी गुड. तिथे हा एमसीक्यू आहे. मग तुम्हाला लगेच समजतंय की हा जो ट्रायंगल आहे तो 30, 60, 90 आहे. मग 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल आहे. मग असं असेल तर तुम्हाला ओए विचारलंय आणि ओपी दिलेलं आहे. मग काय फॉर्म्युला असेल? चला फास्ट, कोण सांगताय? साइड अपोजिट टू 30 डिग्री आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आपल्याला ओपी फाइंड करायला लावलंय ना, सॉरी ओए. तर ओए इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे? 1/2 मल्टिप्लाय हायपोटेनस. हायपोटेनस कोण आहे? ओपी आहे. म्हणजे साइड अपोजिट टू 30 डिग्री. बघा, कुठली कन्सेप्ट कुठे आली. त्यामुळे पहिले 2 चॅप्टर आपल्याला पुढे वापरायचे आहे. बस, तुमचा आन्सर झालेला आहे. ओपी किती आहे रे? 12 आहे. 12 डिवाइड बाय 2 ओए इक्वल टू 6 सेंटीमीटर. तुमची रेडियस भेटलेली आहे. आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आहे ऑप्शन? यस आहे. बघा, ऑप्शन सी. क्लिअर? चला पुढे. तुम्ही मला ओरली तोंडी उत्तर देऊ शकता, इतकं सोपं आहे. मार्च 2000 आणि जुलै 2023 ला आलेला प्रश्न आहे. 2 सर्कल ऑफ रेडियस 5.5 सेंटीमीटर आणि 3.3. खूप इझी आहे. R1 आहे 5.5 आणि R2 आहे 3.3 सेंटीमीटर्स. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. टच इच अदर एक्सटर्नली. बाहेरून ते एकमेकांना टच होत आहे, तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स किती? चला फास्ट. व्हेरी गुड. बेरीज करायची असते, ऍडिशन करायची असते. ओके, बघा, हा एक सर्कल आहे, हा दुसरा सर्कल आहे. एकाची रेडियस 5.5, दुसऱ्याची रेडियस 3.3. दोघांची ऍडिशन होते. सर्वांना माहिती आहे, कॅल्क्युलेशनची गरज नाही. 8.8 ऑप्शन आहे सी. ओके, चला पुढे जाऊया. बघा, ऑप्शन सी इज करेक्ट. आपला ऑप्शन सी आले ना. नेक्स्ट
बघा जुलै 2021 ला आलेला एमसीक्यू आहे, पुन्हा तो जो आपण 1 नंबर सॉल्व्ह केलेला होता. बघा पी आर क्यू इज इन्स्क्राईब इन द आर्क पी आर क्यू, ओके, ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ, आणि पी आर क्यू अँगल आहे 35 आणि पी आर क्यूच विचारलेला आहे. चला आता बघू कोण सॉल्व्ह करताय. बघा मी तो पण डायग्राम काढतो, आन्सर सांगायचं आहे. बघा इन्स्क्राईब अँगल आहे, नाव आहे अँगलचं पी आर क्यू, पी आर क्यू, आणि तो अँगल आहे 35 डिग्री. आणि तुम्हाला आर्क सुद्धा कोणता विचारलाय रे, पी आर क्यूच विचारलेला आहे. चला आता कोण सांगतोय, कोण सांगतोय 150 वाय, वाय 150 निकम का 210 का रे बबड्या. चला पटकन, चला लक्ष द्यायचंय. तुम्ही आन्सर सांगताय ठीक आहे, मी पण सॉल्व्ह करतोय. बघा तुम्ही जर बघितलं हा एमसीक्यू आहे, पण प्रॉपर थेरी पण घेऊया. बघा अँगल पी आर क्यू हा इन्स्क्राईब अँगल आहे, म्हणून एक छोटासा थेरम येतो आपला इन्स्क्राईब अँगल थेरम, 1/2 मल्टिप्लाय हा जो आर्क असतो तो म्हणजे मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू, ओके, आणि पी आर क्यू आहे आपल्याकडे 75 डिग्री इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाय मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू. हा 2 इकडे मल्टिप्लाय होणार, 2 मल्टिप्लाय 75 डिग्री इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू, आणि मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू 75 मल्टिप्लाय 2 तो 150. बट आपल्याला पी क्यू विचारलेला नाही, आपल्याला विचारलेला आहे पी आर क्यू. ओके, मग मुलांचा इथेच गोंधळ होतो. तो जो एमसीक्यू आहे तो वेगळा होता, हा वेगळा आहे. ठीक आहे, देयरफॉर तुम्हाला आर्क कोणता विचारलाय, आर्क पी आर क्यू, मेजरमेंट ऑफ आर्क पी आर क्यू. पी आर क्यू कुठे आहे बघा, हा हा आर्क आहे. मग ह्या आर्कची मेजरमेंट कशी काढणार, चला कोण सांगताय. व्हेरी गुड कदम, निकमने सांगितलंय, शिंदेने पण सांगितलंय. 360 मायनस 150, सर्कल मधनं हा छोटा पार्ट पी क्यू आपण मायनस करू, म्हणजे 360 मायनस 150. पण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला थोडा समजण्यासाठी, ओके, तुम्हाला जर वाटलं नोट्स रीड करायचे आहे तिथे ना रे, मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू दॅट मीन्स 360 डिग्री मायनस 150. चला बोला आता किती फास्ट आन्सर आहे, सबट्रॅक्शन करायची फक्त 210. ओके, ऑप्शन कोणता आहे, डी ऑप्शन इज करेक्ट. ओके, डी ऑप्शन करेक्ट आहे. समजलंय सर्वांना. बघा दोघं कन्सेप्ट आपण घेतलेले आहे. इन्स्क्राईब अँगल वेगळा, ओके, इन्स्क्राईब अँगलच्या समोरचा इंटरसेप्टेड आर्क वेगळा, आणि इथला जो आर्क आहे तो वेगळा. जे विचारलंय ते प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन देऊन बघत चला. चला पुढे जाऊया आपल्या थेरी क्वेश्चन्स कडे. आपण एमसीक्यू कंप्लीट केलेले आहे. आता बघा मार्च 2025 क्वेश्चन नंबर 1 मध्ये सुद्धा हा चॅप्टर कंपल्सरी आहे, येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, तर बघा तोंडी याचं उत्तर आहे ओरली, पण आता थेरी आहे, मग थेरी राईट करणं गरजेचं असतं, काही थेरीला मार्क्स असतात. तर बघा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, मी तुम्ही असं म्हणू शकता क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, आणि तुम्हाला मेजरमेंट ऑफ अँगल ए सुद्धा दिलेला आहे 100 डिग्री, आणि विचारलंय अँगल सी. तुमच्या नावामध्येच तुम्ही चेक करू शकता, तुमचं नाव नाही क्वाड्रिलॅटरलचं. बघा ए च्या एक्झॅक्ट समोर कोण असेल, सी असेल, आणि बी च्या समोर डी असेल. तुम्हाला सी विचारलेला आहे, तुम्ही ते डायरेक्ट घेऊ शकता की मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 180. का राईट करू शकता तुम्ही, बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम काय सांगतो रे, अपोजिट साइड्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे अपोजिट अँगल्सची बेरीज ही 180 असते. बस व्हॅल्यू टाकायची आहे. देअरफॉर अँगल ए किती आहे 100 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 180. 100 शिफ्ट होणार तो मायनस होणार. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 80 डिग्री. तुम्ही जर तुमच्या प्रिलिम्सचे पेपर दिले असतील तर सर्कलचा एक तरी क्वेश्चन आलेला असेल, आलेला आहे.
ह्या टॉपिकवर असेल किंवा आणखी वेगळ्या टॉपिकवर असेल, पण आलेला असेल, 100% आलेला असेल. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 2024 साठी आलेला आहे आणि झालेला आहे आपला एमसीक्यू मध्ये. 2 सर्कल्स ऑफ रेडियाई म्हणजे 2 रेडियस 5 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. इथे तुम्ही फक्त असं सिंपल राईट करायचंय. R1 इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर, R2 is equals to 3 centimeter. Therefore, given circles, बघा, given circles touches, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. touches किंवा टच इच अदर किंवा शॉर्टकट घ्या. given circles touches externally. ओके. Therefore, distance between their centers is equals to, काय छोटासा फॉर्म्युला येणार आहे. चला पटकन. एक्सटर्नली आहे मग R1 प्लस R2 5 प्लस 3 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. तुम्ही पेपरमध्ये इक्वल्स टूच्या खाली इक्वल्स टू असं स्ट्रेट न लिहिता एका खाली एक राईट करा. ठीक आहे. अशा प्रकारे एक मागचा आपला क्वेश्चन झालेला आहे. एक्सटर्नली आहे म्हणून ऍडिशन केली. मला सांगा हे जर इंटरनली असते तर डिफरन्स किती आला असता. सॉरी मी आन्सरच सांगून दिलं. सेंटर जे अंतर आहे दोघांचं किती आलं असतं. चला पटकन कोण सांगताय. बस 2 आला असतं. दोघांचा डिफरन्स 5 - 3. ठीक आहे. 2 सेंटीमीटर. चला मार्च 2023 आणि जुलै 2023. If a radius of circle is 5 centimeter, then find the length of longest chord. बघा म्हणजे एमसीक्यू मधलेच प्रश्न इथे येतात, इथलेच प्रश्न एमसीक्यू मध्ये असतात. आपण आताच सॉल्व्ह केलेलं होतं. तुम्हाला ओरली पण आन्सर देऊ शकतात. किती आन्सर आहे रे. लॉंगेस्ट कॉर्ड आन्सर किती आहे 10 सेंटीमीटर. इतकं सोपं आहे. पण थिअरी आहे. मी तर राईट करायचं आहे. रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू R इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. Therefore, the longest chord of circle is a diameter. Therefore, D is equal to 2 multiply R. Therefore, D is equal to 2 multiply 5 centimeter. Therefore, D is equal to 10 centimeter. आणि एक महत्वाचं वाक्य असणार आहे जे वाक्य इथे विचारलेलं आहे. काय वाक्य आहे. लेंथ ऑफ longest chord of circle is 10 सेंटीमीटर. हे आहे तुमचा 1 मार्कचा क्वेश्चन आणि त्याचा आन्सर. क्लिअर आहे. समजलंय सर्वांना. जायचं पुढे. बघा मार्च 2022 ला आलेला क्वेश्चन आहे. पुन्हा तोच. बघा मार्च 2022 क्वेश्चन नंबर 1. Chord AB and chord CD of a circle with center O are congruent. आणि एक आर्कची मेजरमेंट दिली, दुसऱ्या आर्कची मेजरमेंट विचारलेली. नीट बघा बरं का. कॉर्ड कॉन्ग्रंट आहे आणि आर्कची मेजरमेंट दिली, एक आर्कची मेजरमेंट विचारली. इथे डायग्रामची गरज नाही. बघा पण तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही डायग्राम काढू शकता, पण डायग्रामची गरज नाही बरं का. ठीक आहे समजण्यासाठी. बघा 2 कॉर्ड आहे त्या आहे. बघा ही एक कॉर्ड घेतली आणि ही सेकंड. नाव काय AB आणि CD वेगवेगळे आहे. बघा ही कॉर्ड आहे AB आणि ही कॉर्ड आहे CD. या कॉन्ग्रंट म्हटलं बघा. कॉर्ड AB आणि CD सर्कल विथ सेंटर O. ठीक आहे. सेंटर O आर कॉन्ग्रंट. तुम्ही म्हणू शकता कन्सिडर सर्कल विथ सेंटर O. ठीक आहे. देन कॉर्ड AB इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड CD. इथं तुम्ही रिझन देणं गरजेचं आहे. गिव्हन. ओके हे गिव्हन आहे. मला सांगा कोणता थेरम आहे. जर 2 कॉर्ड कॉन्ग्रंट असतील त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रंट असतात. देअरफॉर इथं छोटंसं वाक्य लिहिणं गरजेचं आहे. वाक्य काय लिहिणार बघा. आपल्याला काय इक्वल दाखवायचं आहे आर्क्स. तर 2 आर्क्स
किंवा टू करस्पॉन्डिंग आर्क्स म्हटलं तरी चालेल, किंवा असं म्हटलं तरी चालेल, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट chords. बघा बरं का, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट chords आर कॉन्ग्रंट. म्हणजेच काय रे, जे आर्क करस्पॉन्डिंग आहे कोणाला, कॉन्ग्रंट कॉर्ड्सला, तर ते आर्क कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच इथे कॉर्ड आहे, इथे येणार आहे आर्क ए बी इज कॉन्ग्रंट टू आर्क सी डी. आणि आर्क कॉन्ग्रंट आहे म्हणजेच मेजरमेंट ऑफ आर्क ए बी इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ आर्क सी डी. बघा, म्हणजे दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहे, त्यांच्या समोरचे आर्क सुद्धा कॉन्ग्रंट असतात, म्हणून आपण ते दोन आर्क कॉन्ग्रंट घेतले. आणि दोन आर्क कॉन्ग्रंट आहे म्हणजेच त्यांची मेजरमेंट इक्वल आहे, बस इतकंच. आणि तुम्हाला कोण दिलेला होता, एबी दिलेला आहे 120, मग सीडी पण किती येणार 120. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता इज इक्वल टू 120 डिग्री, बिकॉज मेजरमेंट ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू 120. फायनल तुम्ही असं इथं लिहू शकता मेजरमेंट ऑफ आर्क सी डी इज इक्वल टू 120 डिग्री. बघा अशा प्रकारे आहे. समजलंय? चला वाय टाईप करायचं आहे, समजलं असेल तर फास्ट, एकदम फास्ट मध्ये पटकन. ओके, चला 4 क्वेश्चन झालेले आहे. मार्च 2020 ला आलेला क्वेश्चन आहे, आत्ताच झालेला आहे आपला. पुन्हा एकदा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक, अँगल बी 110, मग अँगल डी किती, चला ओरली पटकन सांगायचं आहे फास्ट. किती, कोण सांगता? 1 नंबर निकमने दिलेला आन्सर 70, नंतर कदम 70. ओके ठीक आहे, नंदनचा 7 चा 0 गायब झालेला आहे, त्याला 70 सांगायचं होतं. सिंपल आहे, तरी सुद्धा लिहिणार कसं, पुन्हा एकदा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक, क्वाड्रिलॅटरल. ओके, त्यानंतर काय लिहिणार, जर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, अँगल बी इज इक्वल्स टू 110 आहे, देअरफॉर अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, बस व्हॅल्यू पुट करा. अँगल बी आहे 110 प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री, देअरफॉर अँगल डी इज इक्वल्स टू 180, शिफ्ट झाला तो मायनस होणार 110, देअरफॉर अँगल डी इज इक्वल्स टू, बस फक्त सबट्रॅक्शन केलेली आहे. ऑलरेडी आन्सर आपलं तुम्ही सांगितलेलं आहे, इतकं सोपं आहे. अशा प्रकारचे 2 एक्झाम्पल आपण घेतलेले. चला पुढे जाऊया. जुलै 2024 ला आलेला क्वेश्चन बघूया. बघा, इन द गिवन फिगर, पुन्हा एकदा तुम्ही ओरली सांगू शकता, मेजरमेंट ऑफ आर्क एमएन दिलेला आहे. बघा हा आर्क एमएन दिलेला आहे 70, अँगल विचारलाय एमएलएन. एक मार्कचा क्वेश्चन आहे, तर इथे तुम्ही घेऊ शकता मेजरमेंट ऑफ आर्क एमएन इज इक्वल्स टू 70 डिग्री, देअरफॉर measurement of angle MLN is equals to 1/2 multiply measurement of arc MN. चला पटकन रिझन काय येणार रे, बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. ओके, फक्त व्हॅल्यू पुट करणे. मेजरमेंट ऑफ अँगल MLN इज इक्वल्स टू 1/2 आणि MN ची मेजरमेंट आहे 70 डिग्री, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल MLN इज इक्वल्स टू किती आली रे, 35 डिग्री. 1 मार्क कम्प्लीट. समजलंय? ओके, सिंपल आहे. त्यानंतर बघा जुलै 2022 ला क्वेश्चन आलेला आहे, 2 सर्कल्स हॅव्हिंग रॅडियस, पुन्हा तोच 7 and 4 centimeter touch each other internally. Find the distance between their centers.
चला पटकन कोण आन्सर सांगताय. R1 इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर, R2 इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. सेंटेन्स येणार गिव्हन सर्कल्स टच each other internally. ओके, इंटरनली टच होता है. therefore distance between their centers is equals to काय आन्सर दिलाय तुम्ही 3. ओके, व्हेरी गुड, सिंपल आहे. R1 मायनस R2 जो मोठा आहे त्यातनं छोटा वजा करणार. 7 मायनस 3 दॅट मीन्स 7 मायनस 3 नाही, 7 मायनस 4 3 सेंटीमीटर. हे झालेलं आहे तुमचं आन्सर. चला पुढे जाऊया. त्यानंतर जुलै 21 पुन्हा एकदा एक क्वेश्चन आलेला आहे. ऑलरेडी आपला एक असा झालेला होता. रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. डायग्रामला आपण नावं देऊया. बघा, सेंटर सी आहे, त्यानंतर लाईन ए बी आहे. बघा, लाईन ए बी इज अ टँजेंट ऍट पॉइंट ए, म्हणजे इथे ए आहे. ओके, आणि इकडे कोण आहे मग बी आहे. ओके, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सीएबी. सीएबी बघा इथे सीएबी नीट बघा, पुन्हा एकदा सांगतो सीएबी सांगा किती. रेडियस 6 आहे. अँगल सीएबी किती. चला पटकन कशावरनं, चला पटकन कशावरनं रे, कशावरनं. बस टँजेंट थेरम. ती रेडियसची गरज सुद्धा नाही आपल्याला, पण ती मुद्दामून दिलेली आहे. ओके, तुमचा गोंधळ झाला पाहिजे म्हणून. बघा एकदम सिंपल आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सर्कल ड्रॉ करावाच लागेल बरं का. तर बघा इथं लिहिणार कन्सिडर सर्कल विथ सेंटर सी. देन अजून काय म्हटलंय, लाईन ए बी इज अ टँजेंट ऍट पॉइंट ए. बस झालं. मग जर ऍट पॉइंट ए ला आहे अँड सेगमेंट सी इज अ रेडियस देअरफॉर नीट बघा, देअरफॉर रेडियस सी अँड टँजेंट काय नाव आहे ए बी touches at point A. Therefore, radius CA is perpendicular to tangent AB. आणि इथे तुम्हाला ते रिझन द्यायचंय बाय टँजेंट थेरम वरनं तुम्ही हे परपेंडिक्युलर राईट केलेलं आहे. देअरफॉर मग परपेंडिक्युलर म्हणजेच काय रे, अँगल CAB इज इक्वल्स टू 90 डिग्री. दॅट्स इट. क्लिअर आहे सर्वांना. ओके, व्हेन टँजेंट टचेस इट मेक्स अँगल 90 डिग्री. हो तेच, हे वाक्य छोटे छोटे महत्वाचे आहे. 1 मार्क तुम्हाला मिळेल. चला पुढे जायचे. चलो आता बघा, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 एंड केलेला आहे. म्हणजे तुमचे 2 मार्क्स झालेले आहे फिक्स. आता हे 2 मार्क्सचे छोटे छोटे क्वेश्चन म्हणजे 4 मार्क्स आता आपले फिक्स होणार. आणि ऍक्टिव्हिटी म्हटलं की आपले फ्रीचे मार्क्स अवतीभवतीच बघणे आणि तिथेच तुम्हाला आन्सर मिळतात. चला, अरे असा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे थेरीमध्ये. 2 क्वाड्स काय आहे, इंटरनली टच आहे, इंटरसेक्ट आहे डी ला, आणि 3 पार्ट दिलेले, 1 पार्ट विचारलाय फक्त. बघा सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. मग फॉर्म्युला घेणार MD DN डॉट डॉट DS. मग इथे काय येणार पटकन, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन क्वाड पण म्हटलेलं आहे. चला इथे काय येणार पटकन फास्ट, RD येणार. बघा RD आणि DS आहे, म्हणजे इथे येणार आहे RD. व्हेरी गुड. चला आता इथे काय येणार मग MD, म्हणजे इथं व्हॅल्यू टाकलेली आहे. मग MD किती आहे रे, MD 8 आहे. मग 8 येणार. मग हा जो मल्टिप्लाय 8 आहे तो इकडे डिव्हाइडला आलेला आहे. मग या पहिल्या बॉक्स मध्ये काय येणार, मल्टिप्लिकेशन. 15 4 जा 60. 60 डिवाइड बाय 8 किती. चला पटकन फास्ट, चला पटकन किती, 8 7 जा 56 आणि 60 मायनस 56 4.
काहींना नाही समजणार ओरली, ओके. काही लगेच मोबाईल घेतला असेल, पण असं आलं पाहिजे. 8 7 जा 56, रिमेनिंग 4, इथे 0.0, 8 5 जा 40. दॅट मीन्स आन्सर आहे 7.5. बघा, झाले तुमचे 2 मार्क्स. काय करायचं, ऍक्टिव्हिटीला ही डायग्राम काढायची गरज नाही बरं का रे. आन्सर शीटमध्ये तुम्हाला राईट काय करायचं आहे रे, लक्ष द्या. ही पूर्ण इथपर्यंत डायग्रामची गरज नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही काढू शकता, पण डायग्रामची गरज नाही काढली तरी चालेल. चला पुढे जाऊया. मार्च 2024 ला आलेला क्वेश्चन आहे पुन्हा एकदा. बघा क्वेश्चन काय आहे रे. इन अबाव फिगर अँगल एबीसी इज अ इन्स्क्राइब अँगल इन आर्क एबीसी, ओके. इफ अँगल एबीसी 60 डिग्री, अँगल एबीसी 60 आहे आणि मेजरमेंट ऑफ अँगल एओसी. बघा इथला अँगल तुम्हाला विचारलेला आहे, अँगल एओसी. ठीक आहे, कसं सॉल्व्ह केलं रे. अँगल एबीसी इज इक्वल्स टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क एएक्सी. छोटासा फॉर्म्युला आहे, सांगा बरं काय ना. फास्ट, एकदम फास्ट मध्ये इन्स्क्राइब अँगल थेरम. व्हेरी गुड. बाय इन्स्क्राइब अँगल थेरम, इन्स्क्राइब अँगल थेरम. देन 60 डिग्री व्हॅल्यू दिलेली 61/2 मेजरमेंट ऑफ आर्क एएक्सी. हा 2 इकडे मल्टिप्लाय होणार आणि काय आन्सर येणार आहे 120. मग एएक्सी किती आलेला आहे 120. हा आर्क जो आहे तो 120 आला. आणि एओसी काय आहे, सेंट्रल अँगल आहे. आपण बघितली होती सेंट्रल अँगलची गोष्ट काय होती, सेंट्रल अँगल आणि समोरचा आर्क इक्वल असतो, म्हणजे हा 120 आहे. बघा मेजरमेंट ऑफ अँगल एओसी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क कोण एएक्सी. इथे आन्सर आहे एएक्सी. ठीक आहे, आणि दोघे इक्वल असल्यामुळे इथे आन्सर आहे 120 डिग्री. क्लिअर, समजलंय सर्वांना. ओके, 120 आलेला आहे. चला जायचंय नेक्स्ट. चलो 2023 मार्च आणि जुलै. तुम्ही एक गोष्ट जर बघितली, प्रत्येक क्वेश्चन पेपर आपण बघतोय जॉमेट्रीची, मार्च 23 आणि जुलै 23 डायरेक्ट एक्झॅक्ट रिपीटेड झालेले प्रश्न. ठीक आहे, तर बघा पुन्हा एकदा आर्क एम एन विचारलाय आणि आर्क एम एल एन विचारलाय आणि अँगल एल दिलेला आहे 35 डिग्री. बघा अँगल एल 35, तुम्ही ओरली उत्तर देऊ शकता. ऍक्टिव्हिटी फक्त आपल्याला फिलिंग द ब्लँक भरायची आहे. अँगल ए इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क एम एन बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. माहिती तुम्हाला, फक्त व्हॅल्यू पुट केली तर बघा किती सोपं आहे. अँगल ए किती आहे रे, बस 35. बघा किती सोपं आहे. देन 2 मल्टिप्लाय 35 इक्वल टू आर्क एम एन. मग आर्क एम एन इक्वल टू दोघांची मल्टिप्लिकेशन किती 70 डिग्री. आता मेजरमेंट ऑफ आर्क एम एल एन, म्हणजे आपण एक आत्ताच सॉल्व्ह केलं. बघा एम एल एन आर्क विचारलाय इज इक्वल टू ह्या बॉक्स मध्ये काय येईल रे. व्हेरी गुड, 360 डिग्री. ऑलरेडी आपण असं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. बस 360 मायनस 70 किती आन्सर येणार 290 डिग्री. क्लिअर, ओके, व्हेरी गुड. बघा इतकं सिंपल आहे. चला पुढे जाऊया. एकदम कॉन्सन्ट्रेशन ठेवा, ऍक्टिव्हिटी चालू आहे. सोप्या गोष्टी आहे सर्व. बघा इन द गिवन फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा ओ एक सेंटर आहे झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं ही टँजेंट ही सिकॅन्ट आहे. टँजेंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम आहे. म्हणजे काही गोष्टी दिलेल्या आहे, काही पार्ट दिलेले आहे आणि तुम्हाला विचारलंय पीएस. काहीच नाही, मग काय असतो रे फॉर्म्युला आपला, टँजेंटचा स्क्वेअर पीएसचा स्क्वेअर इक्वल टू पी क्यू मल्टिप्लाय. चला पटकन पी क्यू मल्टिप्लाय, सॉरी काय येणार बोला पटकन, पी आर. पी क्यू मल्टिप्लाय पूर्ण पी आर असतो. व्हेरी गुड, पी आर असतो. मग आता पी क्यू मल्टिप्लाय पी क्यू प्लस काय येणार, कारण की पी आर तर आपल्याला दिलेलं नाहीये. मग पी क्यू बघा पी आर हा पूर्ण पी आर काय आहे, पी क्यू प्लस कोण आहे, चला पटकन कोण सांगताय, पी क्यू प्लस क्यू आर येणार. क्यू आर, व्हेरी गुड, क्यू आर. हे असं लिहिण्याला एक रिझन असतं बरं का, इथं दिलेलं नाही त्यांना पण गरजेचं आहे. सांगा इथं काय रिझन आहे. तुम्ही पी आरच्या ठिकाणी पी क्यू प्लस क्यू आर टाकलेलं आहे. छोटी कन्सेप्ट आहे, कोण सांगतं. तुम्ही ही ऍडिशन का राईट केली, पी आर ची ऍडिशन का राईट केली, चला पटकन का राईट केली. व्हेरी गुड. नाही शिंदे मिड पॉइंट नाही रे बाबड्या, कदमने सांगितलंय बघा, फक्त कदमने सांगितलंय. हे आहे कोलिनियर पॉइंट्स.
एक रेषीय एका रेषेवरती आहे. मग तुम्ही इथं रिझन देणार पी डॅश क्यू डॅश आर. ओके, ही कन्सेप्ट महत्वाची आहे. त्यानंतर सिंपल ऍडिशन, तर बस व्हॅल्यू पुट करणे. PQ 3.6 मल्टिप्लाय PQ 3.6, QR आहे 6.4. दोघांची जर ऍडिशन केली तर ती येणार आहे किती रे? 10. आणि दोघांची मल्टिप्लिकेशन बघा 36. इथं पण समजतं, फक्त पॉईंट गायब झालं म्हणजे 10 असेल. आणि बस PS किती मग? PS स्क्वेअर बरं का हे, PS स्क्वेअर आलेला आहे 36. मग PS किती? 6 सेंटीमीटर वगैरे काहीच म्हटलं नाही, बस CX इतकंच लिहिणार. 6 झालेला आहे PS. समजलं आहे? ओके, चलो नेक्स्ट. मार्च 2020 ला आलेला एक छोटासा चार्ट आहे, तक्ता आहे, शेजारी डायग्राम आहे, सिंपल आहे. बघा, मायनर आर्क आणि मेजर आर्क, आणि नेम ऑफ द आर्क आणि मेजर ऑफ द आर्क. मग अगोदर आपण मायनर आर्कचं इथनं नाव घेणार. मायनर आर्क, चला कोण सांगतंय मायनर आर्क? AXB. व्हेरी गुड. लिहिणार कसं बघा, आर्क AXB असं लिहिणार, आर्क AXB. चला मेजर आर्क किती मग? नाव काय? आर्क AYB. चला यांचं मेजरमेंट तोंडी सांगायचंय. बघा, सेंट्रल अँगल जर 100 आहे, मायनर आर्क किती? 100 डिग्री. इथे लिहिणार 100 डिग्री. मग हा जर 100 डिग्री आहे, मग मेजर आर्क किती रे? चला फास्ट, मेजर आर्क किती रे? 260. किती इझी आहे बघा. ओके, सर्वांनी आन्सर दिलेले आहे. व्हेरी गुड, सिंपल गोष्टी आहेत. चला लक्ष द्यायचं आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. जुलै 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. पुन्हा त्याच गोष्टी, बट नॉर्मल चेंजेस काय? इथे एक छोटासा थेरम बरं का ऍक्टिव्हिटी मध्ये आलेला, काल आपला हा राऊंड केलेला आहे. ओके, रिमेंबर धिस मध्ये आहे हे. रिमेंबर धिस मध्ये आहे की दोन क्वाड एकमेकांना इंटरनली इंटरसेक्ट होतात, आणि त्या क्वाड मध्ये तयार झालेला जो अँगल असतो त्या अँगलची मेजरमेंट जरी इंटरनली असतील तर त्या अँगलची मेजरमेंट त्यांच्या शेजारची म्हणजे लेफ्ट अँड राईटचे जे आर्क असतात त्यांची प्लस आणि डिवाइड बाय 2 असतो. म्हणजेच 1/2. एक आहे SQ आर्क, दुसरा आहे PR. बघा, SQ आणि PR दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2 असतो. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी याचा वापर होतो. ठीक आहे, पण इथं त्याचा प्रूफ घेतलेलं आहे. प्रूफ काय जास्त अवघड नाहीये. बघा किती सोपं आहे, लक्ष द्यायचं आहे. इथून सोल्युशन स्टार्ट केले त्यांनी, एकदम सिंपल. अँगल STQ इज इक्वल्स टू, अँगल STQ कुठं आहे बघा, अँगल STQ इज इक्वल्स टू अँगल SPQ. अँगल SPQ बघा, SPQ इथे SPQ प्लस काय येणार रे? इथं तुमच्या समोर एक रिझन आहे बघा त्याचं, रिमोट इंटेरियर अँगल थेरम ऑफ अ ट्रायंगल. रिमोट इंटेरियर अँगल समजला पाहिजे, रिमोट इंटेरियर अँगल. चला काय येणार? म्हणजे बघा अँगल P ला प्लस कोण होणार? S. अँगल S होणार प्लस. S चं 3 अक्षर नाव काय? PSR. अँगल PSR. व्हेरी गुड, भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलंय. पुन्हा क्लिअर करतो बघा. समजा एक ट्रायंगल आहे, त्याचं नाव घेऊ आपण ABC, आणि इथे एक मी एक्स्ट्रा घेतो अँगल. बघा हा अँगल, याचं नाव घेतो इथे ACD. हा एक्सटेरियर अँगल आहे. मग याची जी मेजरमेंट आहे, याची मेजरमेंट अँगल A प्लस अँगल B असेल. याला म्हटलं जातं एक्सटेरियर. बघा, रिमोट इंटेरियर अँगल हे तुम्हाला 9th स्टँडर्डला होतं. ठीक आहे, जो एक्सटेरियर अँगल आहे त्याची मेजरमेंट आतमधले ह्या दोघांची ऍडिशन असते. बस तेच आहे. आणि पुढचा आहे इन्स्क्राइब अँगल थेरम वापरलाय कोणासाठी? SPQ साठी. परत मग STQ इज इक्वल्स टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क SQ. नीट बघा, मेजरमेंट ऑफ आर्क SQ म्हणजे काय रे? SPQ अँगल होतं बरं का रे. नीट बघा, SPQ म्हणजे P अँगल आहे हा इन्स्क्राइब अँगल. त्या इन्स्क्राइब अँगलच्या समोरचा आर्क कोण आहे? SQ. म्हणून त्याला झाला तो तुमचा कोणता? इन्स्क्राइब अँगल थेरम. मग अँगल PSR घ्यायचा आता. कुठे अँगल PSR? अँगल PSR म्हणजे S अँगल, त्याच्या एक्झॅक्ट समोर कोणता आर्क आहे रे?
पी आर आहे. ठीक आहे. मग चला इथे सांगा मला काय येणार. 1 डिवाइड बाय 2 मेजरमेंट ऑफ आर्क. मेजरमेंट ऑफ आर्क. जागा थोडी कमी पडलेली आहे बघा. इथे असं येणार 1 डिवाइड बाय 2 मेजरमेंट ऑफ आर्क. कोण येणार रे? पी आर. कोण येणार? पी आर. ठीक आहे. आणि बस 1/2 बाहेर घेतला, परत तेच आर्क राईट करायचे. कोण रे? मेजरमेंट ऑफ आर्क एस क्यू. आणि इथे काय येणार रे? मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. बघा झालंय तुमचं आन्सर. समजलं आहे? चला वाय टाईप करा. समजलं असेल तर फास्ट. चला फास्ट. खूप इझी आहे, पण कशा प्रकारे आलंय पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. भविष्यात तुम्हाला हा थेरम म्हणून सुद्धा येऊ शकतो बरं का. इथपर्यंत असा प्रश्न येईल, हे तुम्हाला तुमच्या मनाने सॉल्व्ह करायचं आहे. 2 मार्क्सला थेरी मध्ये येऊ शकतो. हा ठीक आहे. पुढचा आहे 2022 ला आलेला क्वेश्चन आहे. एक डायग्राम आहे. आपण थेरी मध्येच ही कन्सेप्ट काल घेतली होती. ठीक आहे. पुन्हा आलेली आहे बघा. मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर. एक आर्क आहे पी क्यू आर बघा, दिसतोय वरच्या दिशेने. पी क्यू आर आर्क किंवा आर्क, अँगल नाही, आर्क आहे 180. आणि मेजरमेंट ऑफ आर्क पी एक्स आर किती बघितलं. मेजर ऑफ सेमी सर्कल म्हटलंय. मग हा सेमी सर्कलचं मेजरमेंट 180. मग पी एक्स आर किती? चला फास्ट. आर्क बरं का, आर्क पी एक्स आर किती? चला पटकन फास्ट. कोण सांगताय? ओके सांगितलंय 3 विद्यार्थ्यांनी. चौथा पण विद्यार्थी आलाय. चला बाकीचे पण आलेले. एकदम सिंपल आहे. 180 डिग्री. आता बस तुम्हाला सर्व माहिती आहे. अँगल पी क्यू आर बघा. अँगल पी क्यू आर विचारलाय. अँगल पी क्यू आर. अँगल पी क्यू आर इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क. कोणता आर्क येईल रे? तर कोण सांगतं? कोण सांगताय? अजून कोणाचा आन्सर आलेला नाहीये. चला कोण सांगताय? कदमने दिलंय पी एक्स आर. आणि हिस्कर अँगल थेरम. अँगल पी क्यू आर आणि हिस्कर अँगल आहे. समोरचा आर्क कोण आहे? पी एक्स आर. मग आर्क पी एक्स आर रिझन द्यायचंय बाय थेरम किंवा बाय इन्स्क्राइब अँगल थेरम, असं म्हटलं तरी चालेल. बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. इन्स्क्राइब अँगल थेरम. ओके. बस व्हॅल्यू पुट केलेला आहे बघा. इथे 180 व्हॅल्यू टाकली, इथून आपण टाकली इथं, आणि 2 ने डिवाइड केलं, आणि आन्सर आहे 90 डिग्री. बस झालं. ओके. इथं फिलिंग द ब्लँक होती म्हणून असं. पण कालच आपण प्रॉपर्टी बघितली. इफ एनी इन्स्क्राइब अँगल आर इन्स्क्राइब इन सेमी सर्क्युलर आर्क देन धिस इन्स्क्राइब अँगल इज राईट अँगल. तो 90 अंश असतो. कालच आपण बघितलं. ठीक आहे. त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. ठीक आहे. चल इथं आता फिलिंग द ब्लँक आली त्या प्रकारे, म्हणून आपण अशाच प्रकारे राईट केलं. आता जुलै 2021 छोटीशी ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा. तुम्ही बघितलं तर इन्स्क्राइब अँगल वरती जास्त ऍक्टिव्हिटी. हा चल पुन्हा एकदा डायग्राम मध्ये बघा. त्यांनी सांगितलं रिझल्ट. ट्रायंगल एओबी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. एओबी कुठे आहे? हा छोटा वाला बघा. एओबी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणून अँगल एओबी म्हणजे अँगल ओ किती डिग्री? चला पटकन फास्ट. इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल किती डिग्रीचा असतो? असा मिनिंग आहे. व्हेरी गुड. 60 डिग्री. किती डिग्रीचा असतो रे? प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. आणि तुमच्या समोर पुन्हा एकदा बघा. अँगल एसीबी म्हणजे हा मोठा वाला अँगल तुम्हाला विचारलेला आहे. 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क एबी. परत काय रिझन येईल रे? चला पटकन कोण सांगताय? बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. व्हेरी गुड. बघा बरेच विद्यार्थ्यांना माहिती की काय सांगायचंय, ते रेडी असतात. बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. बघा अशी जर रिव्हिजन झाली ना, अभ्यास करायची गरज सुद्धा पडणार नाही. अँगल एबीसी इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय आर्क एबी ची व्हॅल्यू टाकणे. आर्क एबी किती? चला पटकन. आर्क एबी किती रे? इथं कुठंच दिलेलं नाही आर्क एबी, तरी सांगा किती रे? आर्क एबी किती? 60. का 60 डिग्री सांगा पटकन. कोण सांगतंय? आर्क एबी 60 का? फास्ट. आर्क एबी 60 का? कोण सांगतंय बघू फास्ट. व्हेरी गुड. सेंट्रल अँगल आणि समोरचा आर्क इक्वल असतो. आपण सेंट्रल अँगल काढलेला आहे, तोच असतो समोरचा आर्क म्हणजे 60 डिग्री.
60ला 2 ने डिवाइड केलं, आन्सर आहे 30 डिग्री. क्लिअर? ओके. त्यानंतर बघा, बस अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 ऍक्टिव्हिटी वाला कंप्लीट केलेला आहे. आता उद्या आपण क्वेश्चन 2 ची थिअरी बघणार. ओके. त्यानंतर क्वेश्चन 3 ची एखादी ऍक्टिव्हिटी आली असेल तर ते बघणार, आणि उरलाच वेळ तर क्वेश्चन नंबर 3 थिअरी बघणार. नंतर क्वेश्चन नंबर 4 आणि 5 काही प्रश्न आलेले ते बघणार. म्हणजे आपलं ह्या वीकमध्ये हा चॅप्टर एंड होऊन जाणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही थिअरी घेतलेली आहे. तुमच्या प्रिलिम्स एंड झाल्या की आपण नंतर लेक्चर थोडं वाढवणार आहे. आता एक एक तास पण आपलं व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही कोणाला. ओके. आता यश पवार, पेपर 2 सोपा आहे. ओके, व्हेरी गुड. पेपर 2 उलट अवघड आहे, तुला सोपा जातोय. छान, चांगली गोष्ट आहे, काहीच अडचण नाही.